यूट्यूबला खूप व्हिडिओ बघायला लागले मला हे वॉश करण्याच्या आधी, जेव्हा फर्स्ट टाईम वॉश केलं होतं त्याच्या आधी. आणि कोणी प्रॉपर जास्त सांगितलेलं नव्हतं की आर्मर्स कसे काढायचे, कसे लावायचे. इकडे 2 पॉकेट असतात जॅकेटच्या स्लीव्सच्या इथे, कारण एक जर एकाची मेश फाटली तर तुम्ही दुसऱ्या याच्यात टाकू शकतात, बट त्याला वेलक्रो नाही आहे. ते वेलक्रोचं तुम्हाला जुगाड करायला लागेल जर फाटलं तर. हे पूर्ण आत टाकल्यावर आर्मर याला आपण लॉक करायचं. वरच्या बाजूला इकडे वेलक्रो दिला आहे, या वेलक्रोला आणि या वेलक्रोला जॉईन केलं की ते लॉक होईल. हे नीट पॅक करायचं आणि याला प्रॉपरली जॅकेटच्या आत टाकायचं. आणि चेक करा की एल्बोची डायरेक्शन बरोबर लागली का, एल्बो गार्डची. जास्त उलटा पण लागू शकतो. परफेक्ट लागलं. आता शोल्डर पॅड लावू. शोल्डर पॅड इझी आहे. शोल्डर पॅडला इथेच शोल्डरवर एक पॉकेट आहे, त्याच्यात शोल्डर पॅड लावायचं आहे. शोल्डर पॅड लावणं फार इझी कारण त्याचं पॉकेट वरच आहे. स्लीव्सचं जे पॉकेट आहे ते जरा आत असतं, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो. इकडे एल्बोचं शोल्डरचं प्रोटेक्टर लागलंय. वेलक्रो एकदा पॅक करायचा प्रॉपर आणि पॉकेट सील करायचं. हे शोल्डर गार्ड बरोबर इथे आले. आता आपण लावू बॅक गार्ड. बॅक गार्ड सर्वात इझी आहे कारण त्याचं पॉकेट खूप मोठं आहे आणि बॅक गार्डसुद्धा बरंच मोठं आहे. हे या पद्धतीने खाली न्यायचं आणि इथे जर याला फोल्ड करून टाकायचं.